विद्यार्थ्यांनो, इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 मधील पायथागोरसचा प्रमेय या प्रकरणातलं हे गणित आहे. गणित म्हटलंय काटकोन त्रिकोण एसीबी मध्ये सी या बिंदूतून कर्णावर डी या बिंदूत लंब काढलेला आहे. ठीक आहे. आणि एसीबी चा कोन दुभाजक, हा कोन दुभाजक आहे. हा कर्णाला ई मध्ये छेदतो. तर सिद्ध करायचंय एडी छेद डीबी बरोबर एई वर्ग छेद ईबी वर्ग. मार्च 2003 ला मार्च 2019 ला हे गणित 4 मार्काला विचारलेलं आहे. तर बघूया आपण कशा प्रकारे गणित सोडवता येईल. आता हे गणित करताना आपण इथे काय करणार आहे, दोन प्रमेयांचा वापर करणार आहे. पहिले तर आपल्याला म्हटलंय कोन दुभाजक, त्यामुळे आपण इथे कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा वापर करणार आहे. दुसरं, इथे आपण कर्णावर लंब टाकलाय. काटकोन त्रिकोणात कर्णावर जो लंब आपण टाकतो तो लंब असतो भूमितीमध्ये, आणि त्या लंबामुळे जे दोन त्रिकोण बनतात, त्रिकोण हा आणि हा, हे मूळ काटकोन त्रिकोणाला समरूप असतात. हे आपण शिकलो. ठीक आहे. मग त्यानुसार आपण हे गणित सोडवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, बघा, त्रिकोण एसीबी मध्ये रेख सीई हा कोन एसीबी चा दुभाजक आहे. हे दिले आपल्याला. जर हा कोन दुभाजक असेल तर कोन दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं, म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोन दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं, या पूर्ण बाजूंचं गुणोत्तर म्हणजेच एसी छेद सीबी बरोबर या दोन तुकड्यांचं गुणोत्तर म्हणजेच ए छेद ईबी. हा झालं कोन दुभाजकाचं प्रमेय. आता आपल्याला इथे बघा सिद्ध काय करायचंय, एई वर्ग छेद ईबी वर्ग. इथे वर्ग नाहीये, आपण वर्ग करूया. आणि म्हणून जर मी दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर एसी वर्ग छेद सीबी वर्ग बरोबर एई वर्ग छेद ईबी. समीकरण आपल्याला ही बाजू मिळाली. आता ही बाजू काढायची, त्याच्यावरून ट्राय करूया. समीकरण का आपण ठेवलं. आता आपण काय करूया बघा, हा काटकोन त्रिकोण आहे एसीबी, कर्णावर लंब टाकलाय, त्यामुळे दोन हे त्रिकोण बनले. तर हे दोन त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाला समरूप असतात. त्यामुळे आपण घेऊया की त्रिकोण एसीबी मध्ये कोन एसीबी 90 अंश, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. आणि रेख सीडी लंब बाजू म्हणजे हा कर्णावरचा लंब झाला. आणि त्यामुळे जे काटकोन त्रिकोण होतील, दोन काटकोन त्रिकोण, ते मूळ त्रिकोणाला समरूप असतील. मग आपण पहिले काय घेऊया, त्रिकोण ए सी बी. त्रिकोण एसीबी समरूप त्रिकोण एडीसी, छोटा काटकोन त्रिकोण ए डी सी. इथे काय लिहिता येईल की काटकोन त्रिकोणांची समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या लंबामुळे जे दोन काटकोन त्रिकोण होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. आता जर हे दोन काटकोन त्रिकोण समरूप आहेत तर बाजू प्रमाणामध्ये येतील, आणि म्हणून एसी छेद एडी बरोबर सीबी छेद डीसी आणि बरोबर एबी छेद एसी. काय कारण येईल, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता इथे आपल्याला एसी छेद एडी, सीबी छेद सीडी आणि एबी छेद एसी आहे. इथे बघा एसी रिपीट होतोय, म्हणजे मधल्याची आपल्याला गरज नाही. आपण पहिला आणि तिसरं घेऊया. तर मी तर डायरेक्ट तिरकस गुणाकार करतो. एसी गुणिले एसी, एसीचा वर्ग, आणि एडी गुणिले एबी. मग एडी गुणिले एबी. आपण मधल्याला स्किप केलं आणि या दोघांना हे पण एकरूप असतील, त्यामुळे यांचा तिरकस गुणाकार होईल एसी गुणिले एसी, एसी वर्ग आणि एडी गुणिले एबी. समीकरण 2. तसंच त्रिकोण एसीबी ला, म्हणजे मोठ्या त्रिकोण एसीबी ला
सीडीबी पण समरूप होतो. समरूप त्रिकोण सीडीबी तेच काटकोन त्रिकोणाची समरूपता. आणि जर हे दोन्ही समरूप असतील तर पुन्हा बाजू प्रमाणामध्ये म्हणून काय येणार आहे, एसी छेद सीडी बरोबर सीबी छेद डीबी बरोबर एबी छेद सीबी, कारण ते समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. पुन्हा बघा इथे सीबी रिपीट होतोय म्हणजे याची गरज नाही, ह्या दोघांची गरज आहे. सीबी गुणिले सीबी सीबीचा वर्ग आणि या दोघांचा गुणाकार डीबी गुणिले एबी. समीकरण 3. आता हे समीकरण 2 आणि 3 ची किंमत समीकरण 1 मध्ये आपण ठेवू शकतो. एसी वर्गाच्या ठिकाणी ही किंमत आणि सीबी वर्गाच्या ठिकाणी ही किंमत. चला ट्राय करूया. मग समीकरण 2 व 3 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 आपलं काय होतं, एसी वर्ग छेद सीबी वर्ग बरोबर एई वर्ग छेद ईबी वर्ग. एसी वर्गाची किंमत समीकरण 2 मध्ये काय आहे, एडी गुणिले एबी आणि सीबी वर्गाची किंमत समीकरण 3 मध्ये काय आहे, डीबी गुणिले एबी बरोबर. इकडे पलीकडे आपलं तेच एई वर्ग छेद ईबीचा वर्ग. इथे एबी एबी कट झाले म्हणजे उरलं काय आपल्याकडे, एडी छेद डीबी बरोबर एई वर्ग छेद ईबी वर्ग. हे गणित आपल्याला 4 मार्काला विचारले आणि एकदम सोपं गणित आहे. पूर्ण मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. हे 4 मार्काचं गणित मार्च 2019 आलेलं आहे आणि एकदम सोपं गणित आहे. तुम्ही याला अशा प्रकारेच करू शकता. ठीक आहे. असा दुसरा गणित हवा असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.